घेतलेला आहे। हितेंद्र ठाकूरांनी आता हातामध्ये आपण बघतोय की माईक घेतलेला आहे आणि कार्यकर्त्यांना ते संबोधित करतायत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। या कार्यकर्त्यांना नेमकं ते काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु जी संयुक्त पत्रकार परिषद विनोद तावडे हितेंद्र ठाकूर घेत होते ती तातडीने थांबवा असे आदेश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ही पत्रकार परिषद थांबवण्यात आलेली आहे। तर पत्रकार परिषद घेतल्यामुळे ठाकूरांवर गुन्हा दाखल झालाय। महेंद्र वानखडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळी जोडलेत। महेंद्र, काय अपडेट, काय घडतंय नेमकं? एक प्रकारचा गोंधळच माजलेला आहे। सकाळी बहुजनच्या कार्यकर्त्यांनी भाजप पैसे वाटप असल्याचा आरोप करत 10 लाख रुपयाची रोख रक्कम पकडलेली आहे। या प्रकरणी हितेंद्र ठाकूर जे बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत यांच्यावरती तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। चला 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 ए बाबा ऑडिओ एक मिनिट गोविंद भाई मोबाईल गोविंद चला मी आणि सूर्यवंशी साहेब पुढे अरे आपा, अरे तुम जाओ ना, डालो ना यार, क्या कर रहे हो तुम? हमारे अरे काय करतात एवढं जवळ? अरे बाबा तुम्ही नका ना, माझं रक्षण मी करील, थांबा ना जरा। सर, पुलिस ने प्रेस कॉन्फ्रेंस क्यों रोकी है, बस कितना हम जानना चाह रहे हैं। विनोद तावडेने एकही शब्द त्यांचा न सांगता त्यांनी बोलले। अहो सांगणार काय, सांगण्याकरता काय आहे का? पैसे वाटप, मीटिंग हे करायचं असते का? और पुलिस ने क्यों रोका? तो इलेक्शन कमीशन ने बोला क्या अपने आड़े आएगा ये सब बीजेपी के, उनके पास बोलने के लिए कुछ नहीं था। तो बोलता है आचार संहिता में प्रेस कॉन्फ्रेंस, कौन से आचार संहिता में लिखा है प्रेस कॉन्फ्रेंस नहीं लिखने का? इसका निषेध सही महीने में तो आपने करना मांगता है, ये तुमचं काय है? लेकिन सर, विनोद तावड़े भी आपके साथ बैठे थे और अचानक वो उठ करके दूसरी तरफ चले गए। अरे जो यहाँ के डीसीपी मैडम है उन्होंने बोला कि कलेक्टर साहब बोलते प्रेस कॉन्फ्रेंस, ऐसा कौन सा कानून है? मेरे ऊपर प्रेशर, मैं किसी के बाप का प्रेशर नहीं लेता। माल तो है, बहुत है माल। अहो आता मला फोन बघा, माझ्या 50 फोन केले, आता 10 आहे ते संपवा, आपण मित्र आहे, सोडून दिलो। वेगवेगळ्या रूम मध्ये कुठे 10 लाख, कुठे 2 लाख, कुठे 5 लाख, ते पोलीस प्रशासन आणि आरोना विचारा इलेक्शन कमिशनला। इनकी औकात है क्या ऐसा करने का? लेकिन क्या आप पे जो है सुरक्षा बल की तरफ से दबाव बनाया जा रहा है, किस तरह आपको जो है? मेरे को सुरक्षा दल या किसी के दबाव को मैं नहीं जमता ही करता, लेकिन हाँ इलेक्शन कमीशन और पुलिस पे प्रशासन का दबाव है। तुम्हाला एकतर ज्यावेळेस दहशतवाद सांगतात आणि ते पुन्हा आणखी तेच आरोप करतात की या ठिकाणी तुमची दादागिरी आणि पैसे वाटत नव्हते। मग मिळाले कोणाचे पैसे? माझे होते। विनोद तावडे 48 तास अगोदर सगळ्या नेत्यांनी बाहेर जायचं असते, थांबले कसे? विनोद तावड़े और आपकी प्रेस कॉन्फ्रेंस होने जा रही थी, साझा प्रेस कॉन्फ्रेंस हो जा रही थी, क्या बात है? वो आरोप उनको सह नहीं सकते ना, इसलिए उन्होंने धन्यवाद। तर आपण बघतो यावेळेस हितेंद्र ठाकूरांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि यावेळेस कॉल केले असं देखील त्यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे। आणि यावेळेस तावडेंवर त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे, परंतु मी कोणाच्याही दबावाला जुमानत नाही असं या ठिकाणी हितेंद्र ठाकूरांनी म्हटलेलं आहे। 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी
शहरामध्ये यायचं नसतं, स्थानिकांनीच इथे थांबायचं असतं, असं असताना देखील ते का थांबले होते असा प्रश्न देखील इथं उपस्थित त्यांनी केलेला आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथं जमले होते. या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या हितेंद्र ठाकूर बाहेर काढतायत. बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नव्हतं, पैसे हे काय माझे नव्हते असं देखील हितेंद्र ठाकूरांनी म्हटलेलं आहे. भाजपकडे बोलण्यासारखं काही नाही, तावडेंकडे बोलण्यासारखं काही नाही, म्हणूनच ते इथून निघून गेले असं देखील हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. यावेळेस एक महत्त्वाची बातमी, तावडेंच्या बॅगमध्ये पैसे सापडले होते आणि आता तावडे म्हणाले चूक झाली, माफ करा असं ठाकूरांनी म्हटलेलं आहे. तावडेंवर पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांनी आरोप केला आणि आता विनोद तावडे इथून निघून गेलेले आहेत. यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय. विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोट्यावधी रुपये पकडलेले आहेत. त्या ठिकाणी विनोद तावडे देखील होते. त्यामुळे विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनीच हे पैसे वाटले असा आरोप देखील करण्यात आलेला आहे. भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना तर तिथं धरून मारण्यात देखील आलेला आहे. खुद्द हितेंद्र ठाकूरांनी देखील या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीनं भाजपच्या उमेदवाराला अटकावलेलं होतं आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय. एकंदरीतच गोंधळाचं सगळं वातावरण. तर मी कोणाच्याही दबावाला जुमानत नाही असं देखील त्यांनी म्हटलं.